अभिनंदन आहे। नेत्रदानाचा हा उपक्रम राबवल्याबद्दल आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन। खरं म्हणजे मंगलमूर्ती गणेशांचं आगमन झालं की पाठोपाठ गौरी महालक्ष्मी येतात। सोन पावलांनी आलेल्या या गौरींचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। त्या सोन पावलांची पूजा करतो, हळदी कुंकू वाहतो, नैवेद्य दाखवतो, आरती करतो आणि अतिशय भक्तिभावाने आपण हा सण साजरा करतो। आणि हा सण साजरा करत असताना आपल्याला लक्षात येतं की आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण झालेला आहे, समाजामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे, एक प्रकारचं जल्लोष निर्माण झालेला आहे। आणि हे सगळं करत असतानाच आपण सामाजिक प्रश्नांचंही भान ठेवणं आवश्यक आहे। आणि हे सामाजिक प्रश्नांचं जे भान आहे हे आज या सर्व कुटुंबांनी ठेवलेलं आहे। आणि मान कन्हैया नेत्रपिढी ही आमची जी नेत्रपिढी आहे, या नेत्रपिढीच्या नेत्रदानाच्या चळवळीमध्ये यांचा मोलाचा वाटा आहे। आणि म्हणून आम्ही त्यांचं नेत्र गौरव हे सर्टिफिकेट देऊन सन्मान करत आहोत। नेत्रदान तर खरं म्हणजे सगळ्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये बुबुळाच्या आजाराने अनेक लोक आजारी आहेत आणि बुबुळाच्या आजारामुळे किंवा बुबुळाला टीक पडल्यामुळे किंवा डोळा पांढुरका झाल्यामुळे त्यांना अंधत्व आलेलं आहे। आणि जगाच्या पाठीवर जितके अंध आहेत त्यातले जास्त अंध आपल्या भारतामध्ये आपल्याला सापडतात। तर या अंधांना दृष्टी प्राप्त जर आपल्याला करून द्यायची असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नेत्ररोपण। मग नेत्ररोपण कशा पद्धतीने होऊ शकतं? जर कोणी डोळा दान दिला तरच आपल्याला नेत्ररोपण करता येऊ शकतं। कारण आज विज्ञानाने जरी किती प्रगती केली असेल तरी पण विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियल कॉर्निया अजून बनवू शकलेला नाहीये। मग हा कॉर्निया हे बुबुळ आपल्याला कसं उपलब्ध होऊ शकतं? जर कोणी मरणोत्तर नेत्रदान केलं तरच ते उपलब्ध होऊ शकतं। परंतु आपल्या भारतामध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे नेत्रदानाचं प्रमाण खूपच कमी आहे। आणि हे नेत्रदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी ही अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे, हे अज्ञान नष्ट झालं पाहिजे। तर ते कशा प्रकारे होईल? तर ह्या प्रबोधनामुळेच होऊ शकेल। तर अशा सण उत्सवाचा जो काही ही परंपरा आहे, या परंपरेला आपल्याला नेत्रदानाची परंपरा बनवता येते। आणि म्हणून या पद्धतीने नेत्रदानाचं प्रबोधन या सण उत्सवाच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि अशाच प्रकारचं अनुकरण सर्वांनी करणं आवश्यक आहे। आज आपण म्हटलं की अज्ञान आणि अंधश्रद्धामुळे भारतामध्ये नेत्रदानाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि लाखो अंध बांधव आपल्या आजूबाजूला वावरत आहेत। तर या बांधवांना जर दृष्टी प्राप्त करून द्यायची असेल तर आपण आज मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे। आणि हा संकल्प केल्यानंतर जेव्हा मरणोत्तर नेत्रदान घडून येतं तेव्हा एका व्यक्तीने केलेले नेत्रदान हे 2 अंध बांधवांना दृष्टी देऊन जातं। खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही दानाची संस्कृती आहे। आपल्याकडे दानाची परंपरा आहे। आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, भूदान करतो आणि त्या पाठीमागे आपल्याला काहीतरी आनंद मिळतो, आपल्याला काहीतरी पुण्य मिळतं अशी भावना आहे। परंतु हा अज्ञान आणि अंधश्रद्धा हा अडसर ठरतो आणि त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण कमी होतं। तर हा अडसर दूर करण्यासाठी, समाजामध्ये जागृती करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम वारंवार होणं आवश्यक आहेत। आणि त्या माध्यमातून जनजागृती झाली तर त्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे। तर तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, उजेडाकडे आपल्याला जायचं आहे। आणि अशा पद्धतीचा हा उपक्रम हा अभिनंदनीय आहे, अनुकरणीय आहे। आणि त्याचं अनुकरण सगळ्या समाजाने करावं अशा या निमित्ताने मी सर्वांना विनंती करते। 2 श्वासातले अंतर, जन्म मरणाचा हा फेरा। 2 श्वासातले अंतर, जन्म मरणाचा हा फेरा। मरणाचा हा सोहळा आनंदमय करूया, मरणाचा हा सोहळा आनंदमय करूया। संकल्प करूया आजच, संकल्प करूया आजच। मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया। आपण गेल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर या डोळ्याचा काय होतं हे आपल्याला काही माहिती नसतं। पण आपण जर संकल्प केला, मरणोत्तर नेत्रदान झालं तर 2 अंध बांधवांना आपण दृष्टी देण्याचं पवित्र असं कार्य करू शकतो। आणि केल्याने दुप्पट होणार हे दान आहे। एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर दोघांना
दृष्टी प्राप्त होणार आहे। तर अशा प्रकारचा संकल्प करावा सर्वांनी, अशी विनंती, अशी प्रार्थना मी या निमित्ताने करते आणि या कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन करते। धन्यवाद। आज आमच्याकडे गौरी बसलेल्या आहेत आणि गौरीच्या आगमनात आम्ही सगळे खूप गुंग झालेलो आहोत आणि त्याचबद्दल आम्ही समाज प्रबोधन म्हणून नेत्रदान करण्यासाठी आम्ही समाजाला आम्ही सांगण्यासाठी आम्ही इथे नेत्रदानाचं सजावट केलेली आहे। त्या कारणाने समाजात आम्ही पसरवू शकतो की नेत्रदान कसे करावे, नेत्रदानाचे महत्त्व काय आहे आणि त्यासाठी आम्हाला कांक्रिया मॅडमचं खूप मोठं सहकार्य मिळालं आणि त्याच्यामुळेच आम्ही आज एवढं मोठं समाज प्रबोधनाचं कार्य करू शकलो। त्यांच्यामुळेच आम्हाला अशी ही प्रेरणा मिळते आणि अशीच प्रेरणा सतत मिळत राहो। आमच्या कुटुंबाने सुद्धा हे प्रोत्साहन दिलेले आहे याच्यामध्ये आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपण कुटुंबापासूनच सुरुवात करू, की नेत्रदानाचे फॉर्म कुटुंबापासूनच भरायला सुरुवात करू आणि आमच्या इथे गौरीच्या हळदी कुंकवाला जेवढे मेंबर येणार आहेत त्यांना आम्ही नेत्रदान